झालं या सध्याच्या प्रस्तावित सरकारने सर्वसाधारण आदिवासीला उद्ध्वस्त करण्यासाठी आटोकाट प्रयत्न केलेला आहे। उदाहरणार्थ असा की ह्या राज्याचे महसूल मंत्री माननीय नामदार बावनकुळे साहेब यांनी काय सांगितलं का आदिवासी कायदा 1962 36/36(2) ही जमीन इतर आदिवासी लोकांना घेता येत नाही असं घटनेतील तरतूद आहे। परंतु बावनकुळे साहेबांनी सांगितले का भाडे तत्वावरती ती जमीन घेता येत नाही। म्हणजे हे राज्याचे महसूल मंत्री आहेत, महाराष्ट्राचे रक्षक आहेत आणि हे आदिवासींना उद्ध्वस्त करण्याचे धोरण आहे। आणि आमच्या समाजाची काही जी माणसं BJP सोबत आहेत हा अत्यंत मूर्खपणा आहे। जर समाजावर घातक होत असेल तर त्या BJP पक्षाला दूर केलं पाहिजे। दुसरी गोष्ट म्हणजे अशी की गुजरातमध्ये सरदार वल्लभभाई पटेल हे जे स्टेडियम झालेले आहे त्या ठिकाणी सर्वसाधारण 100-125 गावं ही आदिवासी गावं होती। त्या आदिवासी गावाला तिथल्या प्रस्तावित सरकारने असं सांगितलं की तुमचं आम्ही योग्य ते पुनर्वसन करू, तुमच्या जमिनीला योग्य ते भाव देऊ आणि तुमची जी मुलं आहेत ज्या स्टेजमध्ये शिकलेली आहेत त्यांच्या लायकीप्रमाणे तुम्हाला आम्ही नोकऱ्या देऊ आणि तुमच्या जिथे तुमचं प्रस्तावित तुम्ही पुनर्वसन कराल त्या ठिकाणी तुम्हाला लाईटची सोय, पाण्याची सोय, रस्त्याची सोय करू असं आम्हीच दाखवून त्या सरदार सरोवरची जे काही 1000-2000 एकर जमीन जी होती आदिवासींची 5-10 हजार एकर जमीन ती त्यांनी अगदी फसवून घेतली आणि आजही त्या समाजाला तिथं वंचित केलेले, कोणाला नोकरीला घेतले नाही, तिथं त्या ठिकाणी जे रस्ते दिले नाही, भौतिक सुविधा केल्या, फसवणूक केली सरकारने, फसवणूक केलेली आहे। त्यामुळं ह्या आदिवासी लोकांनी याची दखल घेतली पाहिजे। आणि आता हे बंजारा समाजाचं ISTमध्ये घालायचं, धनगरांना जक्षेमध्ये घालायचं, घटनेच्या तरतुदीनुसार जे बाबासाहेबांनी जे काही घटना केली त्याच्यामध्ये 7% जे आम्ही आदिवासीला जे दिलेलं आरक्षण आहे ते कोणी आठवू शकत नाही। हे सध्या प्रस्तावित सरकारला या राज्याचे प्रमुख देवेंद्र भाऊंना माहीत आहे, पण मुद्दाम जातीमध्ये मतभेद करून कलह वाढवून द्यायचा हे त्यांचे धोरण आहे आणि स्वतःची पोळी भाजून घ्यायची। मुळात असं आहे की धनगराचं आरक्षण उच्च न्यायालय मुंबई इथे ते रद्द झालेलं आहे। त्याच्यानंतर त्या निर्णयाच्या अगेन्स्ट त्यांनी उच्च न्यायालयामध्ये अर्ज दाखल केला, तोही तिथे फेटाळला गेला आहे। ही वस्तूची सगळी असताना यांनी असं करणं बरोबर नाही। मागे देवेंद्र भाऊ 14ला मुख्यमंत्री असताना आदिवासीच्या सवलतीमध्ये धनगरांना आणायचा असं एक GR काढायचं त्यांनी ठरवलं। सगळ्या आदिवासीच्या सुखसोयी योजना त्यांना लागू केल्या। त्यानंतर त्यांनी टाटा संशोधन इन्स्टिट्यूटमध्ये ती समिती नेमली आणि त्या समितीला जवळजवळ माझ्या अंदाजाप्रमाणे 2 कोटी रुपये खर्च झाला। त्या ठिकाणी या राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री स्वर्गीय मधुकरराव पिचड यांच्या समवेत आम्ही सर्व आदिवासी संघटना आणि आम्ही सगळे कार्यकर्ते 15-20 संघ तिथे आमचं हिअरिंग झाले। त्या हिअरिंगमध्ये आम्ही सर्व सूचना केल्या आणि तो त्या ठिकाणी आमच्या बाजूने निर्णय लागलेला आहे। आज मला सांगा त्याला 5-7 मी एक थांबवतो मला का फडणवीसांनी असं धनगरांना आदिवासींच्या काही योजना लागू करणार असं आश्वासन दिलं होतं, त्याचं पुढं काय झालं? त्यांनी दिलेले आश्वासन दिलेलं आहे, पण त्याच्या वैयक्तिक लाभाच्या योजना त्यांनी लागू केलेल्या आहेत। त्यावर का नाही आदिवासी नेते? आम्ही ते की झाल्यापासून रोज बोंबलतोय पण आमची दखल घेत नाही। ह्या सरकारला या 3% महाराष्ट्रातलं जे काही सरकार आहे 3% समाजाचं यांना फक्त आदिवासी उद्ध्वस्त करायचं हेच त्यांचा एकमेव कार्यक्रम आहे। ठीक आहे, आम्ही सुशिक्षित आम्ही काहीतरी करू। आमच्या ज्या 25 आमदार आहेत, नामदार नरवळे जिरवळ साहेब यांचा आवाज बंद करतात। या राज्याचे आदिवासी विकास मंत्री आमचे आहेत डॉक्टर उईके साहेब करतात काय ते मुके केले, त्यांच्यावर जादूटोणा केले आणि त्यांना मुका करून टाकले वगैरे। RSCच्या लोकांनी तुला पद दिले, तुला बाकी जातीवर बोलायचा अधिकार नाही असं त्यांना सूचना दिलेल्या आहेत। त्याच मतदारसंघातले आमचे तडफदार माजी मंत्री वसंतराव पुरके यांनी परवा आवाज उठवला यवतमाळमध्ये। हे थांबलं पाहिजे, अशा लोकांना आपण बाजूला केलं पाहिजे। होय घडेल ना, ते वाट बघा ना वेळेची। याबाबत कोण न्यायालयात का जात नाही? बघ न्यायालय या योजना वैयक्तिक लाभाच्या धनगरांना देण्यात येत आहेत त्याबाबत। अहो दादा, मला एक सांगा, सर्वोच्च न्यायालयाने त्यांचं धनगराचं आरक्षण फेटाळलं, माननीय उच्च न्यायालय मुंबईने फेटाळलं, त्यांना सवलत देण्याचा प्रश्नच येतो कुठं? हे का दूधखोळे लोक आहेत का सरकारमधले? त्यांनी थांबवायला पाहिजे होतं, त्याला उठावून आरक्षण पुन्हा कोर्टात जायची काय गरज आहे वगैरे। एक प्रश्न असा आहे की आता एक महसूल मंत्र्यांनी एक GR परिपत्र काढले, भाडे तत्वावर आदिवासी जमिनी देता येतील असं ते पण चुकीचे, ते घटनाबाई आहे।
जे ह्या भारताचं सरकार आणि राज्याचं सरकार हे घटनेच्या आधारावर चालतं. मग हे घटनाबाह्य सरकार आहे, घटनेच्या विरोधात चालतं, त्यांना सत्तेत राहण्याचा अधिकार नाही, त्यांनी राजीनामा दिला पाहिजे. जर तुम्ही घटना पाळत नाही, घटनेचे नियम पाळत नाही, लोकांवर अन्याय करतात. सरकार हे अन्याय करण्यासाठी नव्हतं, संरक्षण करण्यासाठी सरकार असतं. हे चुकीचे रसन चाललेले. याला मी एक असं विनंती करतो सगळ्या आदिवासी समाजाला, सगळ्या दलित वर्गांना, बाराबलुदारांना, ओबीसीना विनंती करतो की कोणत्याही परिस्थितीमध्ये किती किंमत मोजावी लागली तरी हे सरकार भारतातलं आणि महाराष्ट्राचं हाकललं पाहिजे, असं माझं ठाम मत आहे.